दारू पिऊन अंगावर उलटी केल्याच्या रागातून पन्हाळा तालुक्यातील पोखले इथल्या प्रसाद लोहार या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी दोघा तरुणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। पन्हाळा तालुक्यातील पोखले इथं 24 वर्षीय प्रसाद जयसिंग लोहार राहत होता। 31 जानेवारी रोजी रात्री तो घरातून बाहेर पडला होता। 1 फेब्रुवारी रोजी दुपारी त्याचा मृतदेह जाखले इथल्या कुरण तलावाजवळ पडल्याचं आढळून आलं होतं। याबाबतची माहिती जाखले इथल्या पोलीस पाटलांचे पती अजित पाटील यांनी कोडोली पोलिसांना कळवली होती। त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर पाटील, कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी तपास सुरू केला होता। 31 जानेवारीच्या रात्री प्रसाद लोहार वारणा इथं आल्याचं उघड झालं। तसंच त्याच्यासोबत 2 तरुण आल्याचंही निष्पन्न झालं। त्यानुसार पोलिसांनी बोरपाडळे इथल्या रोहित संभाजी जाधव आणि कोडोलीतील वैभवनगर इथल्या रोहित सुरेश जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। लोहारसह या दोघांनी वारणानगर इथल्या एका दारूच्या दुकानात एकत्रित बसून दारू प्यायल्याचं सांगितलं। त्यावेळी दारूच्या नशेत प्रसाद लोहारनं या दोघांच्या अंगावर उलटी केली। त्यातून त्यांच्यात वादावादी झाली। त्यानंतर हे दोघं प्रसाद लोहारला मोटरसायकलवरून घेऊन पोखले इथं घरी सोडण्यासाठी निघाले होते। वाटेत पुन्हा त्यांच्यात वाद झाला। त्यावेळी रोहित संभाजी जाधव यानं लोहारच्या डोक्यात दगड मारला। त्यात लोहार बेशुद्ध झाल्यानंतर त्याला मोटरसायकलवरून घेऊन या दोघांनी जाखले इथल्या कुरण तलावाजवळ नेऊन टाकलं आणि त्याच्या डोक्यात पुन्हा मोठा दगड घालून त्याला ठार मारल्याची कबुली या दोघांनी दिली। त्यामुळे रोहित संभाजी जाधव आणि रोहित सुरेश जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते।